नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? तर तुम्हालाही आवडत असेल ना गावाकडच्या भाकरी खायला? तर हे बघा, इतक्या मस्त अशा गावाकडच्या भाकरी आहेत, बाजरीच्या भाकरी. आता लाईट कमी आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं असं अंधारात दिसतंय. पण याचं नियोजन असं होतं की रोट असतो ना जो वर्षाकाठी करतात म्हणजे वर्षातून एकदा, तर ते होतं. मग त्यासाठी पंगत होती. आमच्या सासूबाई त्या भाकरी बनवत होत्या बाजरीच्या, एकदम गोल आणि मोठ्या. बघा आता त्या कशा बनवत आहेत. हातावरती आधी गोल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला तीळ लावलं आहे. पांढरे तीळ आहेत, दोन्हीकडून लावून घेतलेत. आणि आता बघा ती परत पण लाकडाची आहे, त्याला काय नाव आहे मी विसरून गेले. आणि आता भाकरी पण फुगली आहे. थोडंसं लाईट पाहिजे होती मग तर तुम्हाला क्लिअरली दिसलं असतं. आणि बघा भाकरी येत नसेल तर बघा आता कशा बनवत आहेत. आता आधी थोडं गोल केलं आणि त्याच्यानंतर थापायचं आहे. आणि बघा परातीपेक्षा पण मोठी भाकरी होती आहे ती. किती सहज, खाली चिटकटली नाही आहे, काही नाही आहे. लहानपणी तर खूप अशा भाकरी खाल्ल्या होत्या. म्हणजे एक वरती तव्यामध्ये असते, एक खाली आरावर भाजत असते, एक परातीत असते आणि सगळेजण असे आम्ही लाईनीने बसायचो की एकेकाच्या ताटामध्ये अशी भाजेल तशी भाकरी यायची, मस्त काला करून खायचो. मजाच वेगळी होती यार. आता हे चपाती भात यापेक्षा ना भाकरी बेस्ट. मी तर गावाला गेल्यावर ना फक्त भाकरीच खाते, कारण इथे तर तसं भेटतच नाही. म्हणजे ती चव जे त्या पिठाची असते ना ती फक्त गावाकडेच. तुम्हाला काय वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यासोबत भाकरीसोबत मटणाचासुद्धा बेत होता, पण आता ते इथे नाही दाखवलं, त्याचा व्हिडिओ शूट नव्हता केला. तर मी तुम्हाला ह्याच्यासोबत एखादा गॅसवरचा मटणाचा व्हिडिओ दाखवेन. आणि सोबत पंगतही बघा. मस्त सगळ्यांनी असं ताव मारून खाल्लेलं आहे आणि ही मजा वेगळीच आहे. सगळ्यांशी बोलत बोलत पंगतीत जेवणं खरंच खूप, म्हणजे गावाकडे ही आता फक्त गावाकडेच हे दिसतं. आम्ही पण सगळे घरातले एकत्र जमल्यावरती असंच बाहेर एक सोबत बसलेलो असतो पंगतीसारखंच, जसं आता तुम्ही इथे बघताय. तर इकडे भाकरी आहेत आणि हे बघा चुलीवरचं मटण. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.